आपण आजपर्यंत आपल्या CIDच्या करिअरमध्ये मोठमोठ्या केसेस सोडवल्यात, पण या केसमध्ये माहीत नाही का गुंता सुटण्याऐवजी अजून वाढत चाललाय. ते यासाठी दया, कारण सत्याचं फक्त एकच रूप असतं, फक्त एक आणि एकच. आणि इथे या केसमध्ये तर सत्याची 3 रूप आहेत, 3 रूप. हो सर, आणि या तिघांपैकी खरंच सत्य कोणतं आहे त्याचा शोध घ्यायचा आहे. या तिघांनीही त्या मुलीचा खून होताना पाहिलंय, पण कोणाची साक्ष खरी आहे, याची की त्याची? तिघांची साक्ष एकमेकांपेक्षा अगदी वेगळी आहे सर. तेच तर. आता कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं यावरून ठरेल की खरा खुनी कोण आहे. तर कदाचित खुनाच्या आधी हिला मारहाण झालेली दिसते. जवळपास काही वस्तू दिसत नाहीयेत हिच्या. बहुतेक हिला दुसरीकडे कुठेतरी मारून बॉडी इथे टाकली आहे. पण सर, खुन्याने बॉडी टाकण्यासाठी अशी मोकळी जागा का निवडली? हिला तर कोणीही सहज पाहू शकतं. शक्यता आहे त्यांच्याकडे वेळ नसावा, घाईघाईत बॉडी टाकली आणि पळून गेले इथून. सर, ही मुलगी पार्टी करायला गेली होती वाटतं. हिच्या हातावर एक क्लबचा स्टॅम्प आहे, क्लब जेरी. क्लब जेरी? इथे आजूबाजूला तरी दूर दूरवर कोणता क्लब नाहीये, म्हणजे बऱ्याच लांबून आली असणारी मुलगी. सर, कदाचित खुनी हिच्यासोबत क्लबमध्ये असावा आणि मग त्यानेच हिला इथे आणलं असेल. हो, शक्यता आहे. लोक नेहमी दारूच्या नशेत गुन्हा करून जातात. मारहाणीच्या खुणांवरून असं वाटत नाहीये की मृत्यू त्यामुळेच झाला असावा. बॉडीला फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवा. साळुंके साहेबच सांगतील की मृत्यूचं कारण काय आहे. हे जरा चेक कर. हा डॉक्टर साहेब, काही कळलं का या मुलीबद्दल? हो दया, एक गोष्ट तर कन्फर्म आहे की ही मुलगी काल रात्री एका पार्टीला गेली होती, कारण हिच्या पोटातून मला दारू सापडली आहे आणि एक सापडलंय नशेचं. हिला ओव्हरडोस नाही ना झाला? नाही पूर्वी, हिच्या मृत्यूचं कारण ओव्हरडोस नाहीये. तर मग हिचा मृत्यू झालाय श्वास कोंडल्यामुळे, कारण हिच्या दातांच्या मध्ये मला हा ब्राऊन कलरच्या कपड्याचा धागा सापडलाय. पण साळुंके साहेब, या मुलीने तर ब्राऊन कलरचे कपडे नव्हते घातले. मी कधी म्हटलं फ्रेडी की हिने ब्राऊन कलरचे कपडे घातले होते? फ्रेडी कोणीतरी ब्राऊन कलरच्या कपड्याने हिचं तोंड दाबलं असेल, हिचा श्वास रोखण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे हिचा मृत्यू झाला. आणि तो ब्राऊन कलरचा कपडा खुन्याकडे असणार. आता असं आहे डॉक्टर साहेब, जर खुन्याने हिच्यासोबत ते सगळं काही केलं जे तुम्ही म्हणताय, क्लबच्या आत किंवा क्लबच्या बाहेर, तर मग या मुलीने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल, ओरडली असेल, किंचाळली असेल, तर मग कोणी काही ऐकलं कसं नाही हिचं? कोणी यामुळे नाही ऐकलं, कारण खुनी जेव्हा हिचा जीव घेत होता ना, तेव्हा ही बेशुद्ध होती. बेशुद्ध? हो, बेशुद्ध. कारण हिच्या पोटात मला कॉफी सापडली आणि त्या कॉफीमध्ये बेशुद्धीचं औषध मिळवलं होतं. अरे कमाल आहे साळुंके साहेब, म्हणजे ही मुलगी एकत्र कॉफीही प्यायली आणि दारूही प्यायली. जास्त करून डिस्कोमध्ये कॉफी तर मिळत नाही, याचा अर्थ असा की हिचा खून क्लबच्या बाहेर पडल्यानंतरच झालेला आहे. बरोबर दया, असंच झालं असणार. कारण हिच्या मृत्यूची वेळ आहे रात्री 2 वाजल्यापासून 4 वाजल्याच्या दरम्यान. म्हणजे डॉक्टर साहेब, ही गोष्ट नक्की की हिचा मृत्यू पार्टीमधून बाहेर पडल्यानंतरच झालाय, कारण तो डिस्क तर बँड्राला आहे आणि हिची बॉडी सापडली जवळपास 30-40 किलोमीटर दूर. बरोबर. सर क्लब मधून या मुलीच्या डिटेल्स कळलेत. काय निघालं त्यात? सर, हिचं नाव तारा कुंभार आहे. आणखीन काही? सर, काल रात्री तिथे एक प्रायव्हेट पार्टी सुरू होती आणि ही रात्री 11:15 वाजता तिथून बाहेर पडली. रात्री 11:15 वाजता?
तरी तारा तर पार्टी सोडून चालली आहे. हो, तिला एक फोन कॉल येतो आणि घाईघाईत निघते ती तिथून. एक्झिटचा फुटेज पाहूया आपण. तारा क्लब मधून बाहेर पडते आणि तिच्या मागोमाग हे दोघे तिघे जणही क्लब मधून बाहेर चाललेत. सर कदाचित कुणी यांच्यापैकीच कोणी असेल. सर, हा, काल रात्री जे लोक पार्टीसाठी आले होते ते आलेत. चला जाऊन बघूया. सर, तर तुम्ही या क्लबचे मॅनेजर आहात. येस सर. तर काल रात्री इथे जी प्रायव्हेट पार्टी होती ती कोणी ठेवली होती? सर मिस्टर जॉननी. हो सर, पार्टी तर मीच ठेवली होती, पण मला अजूनही विश्वास बसत नाही की तारा आता आपल्यात नाहीये. तुम्ही ताराला कसे काय ओळखायचं? तारा माझी कॉलेज फ्रेंड आहे. गेली 2 वर्ष ती अमेरिकेत राहत होती आणि 2 दिवसात पुन्हा ती अमेरिकेला जाणार होती. हो, ती अमेरिकेवरून एकटी आली होती की सोबत अजूनही कोणी होतं? नाही सर, ते तिचं लग्न होणार होतं तिथे. तिच्या होणाऱ्या सासू बरोबर इथे आली होती. मग त्या दोघी तुमच्यापैकी कोणाकडे राहत होत्या? नाही मॅम, त्या दोघी कांदिवलीच्या एका हॉटेलमध्ये राहत होत्या. सर ते ऍक्च्युली तारा आहे ना, ती पार्टीमध्ये अजून थोडा वेळ थांबणार होती, पण फोन आला आणि ती निघून गेली. आपण कोण आहात? सर मी सोनिका, मी ताराची मैत्रीण. हो, काल रात्री जेव्हा तारा क्लब मधून बाहेर गेली होती तेव्हा सोबत कोण गेलं होतं? काल रात्री तारा सोबत क्लब मधून बाहेर कोण गेलं होतं? हे बघा, खोटं बोलून काही फायदा होणार नाहीये, कारण आम्ही सीसीटीव्ही फुटेज पाहिलेलं आहे. सर मी गेलो होतो तारासोबत. आय एम सॉरी, मला यायला थोडा उशीर झाला. मग सांगा, क्लब मधून निघाल्यानंतर तारासोबत नक्की काय झालं होतं? सर ॲक्च्युली ताराला पार्टी सोडून जावं लागलं, तर मी विचार केला की तिला ड्रॉप करतो माझ्या गाडीने. तर तू तो शेवटचा व्यक्ती आहेस ज्याने ताराला जिवंत पाहिलं होतं, हा? हे बघ मयांक, तुला थोडाही अंदाजा नाहीये की तू केवढ्या मोठ्या अडचणीमध्ये सापडलेला आहेस. सर मला जाऊ द्या, मी निर्दोष आहे सर. नाहीयेस तू निर्दोष नाहीयेस. तारा तुझ्यासोबत बाहेर पडली होती त्या पार्टीमधून, पण तिला जिथे पोचायचं होतं तिथे ती पोचलीच नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिची बॉडी सापडते. याचा अर्थ समजतोस तू? संशयाची सुई तुझ्यावर येऊन अडकते, फक्त तुझ्यावर. सर मी खरं बोलतोय सर, ताराचा खून मी नाही केला. सर मी तुम्हाला कसं पटवून देऊ मला हे कळतच नाहीये. सुरुवातीपासून सांग काय काय घडलं. मला तर ताराची मदत करायची होती. काय झालं? मला वाटतंय पेट्रोल संपलं. पेट्रोल संपलं? आता मी हॉटेलला कशी पोहोचणार? मयांक, माझ्या फोनची बॅटरीही डेड झालीये. तारा घाबरू नकोस, मी मेकॅनिकला फोन करतो. चंदू ऐक ना, हे माझं JH रोडवर गाडीतलं पेट्रोल संपलंय. तू पेट्रोल घेऊन येशील का? जेवढं लवकर शक्य होईल तेवढं. 2 तास लागतील. 2 तास? एवढा वेळ नाहीये मयांक. मी कोणाकडे तरी लिफ्ट मागते. हा तारा माझं ऐक. तारा समजून घेण्याचा प्रयत्न कर. एवढ्या रात्री लिफ्ट घेणं सेफ नाहीये. मयंक, मला ऑलरेडी लेट झालाय. काय झालं बाळा? तुम्ही मला कांदिवलीला सोडाल का? जरा अर्जंट आहे, आमची गाडी बिघडली जरा. हो का नाही, ये मागे बस. मयंक, मी तुला हॉटेलमध्ये पोहोचून फोन करते. हा थँक्स. चल ठीक आहे, 1 मिनिटासाठी मान्य करूया की तू जे काही सांगतोयस ते खरं आहे. मग मला आता हे सांग, ज्या गाडीमधून ताराने लिफ्ट घेतली तिचा नंबर काय होता? सर मी गाडीचा नंबर तर नोट नाही करू शकलो. कमाल आहे. कसला मित्र आहेस रे तू? एका बाजूला म्हणतोस की तुला ताराची काळजी वाटत होती आणि दुसरीकडे ती अनोळख्या गाडीत बसून जाते आणि तू त्या गाडीचा नंबर नोट नाही करत. सर त्यावेळी डोकं एवढं फिरलं होतं ना, काही समजतच नव्हतं, म्हणून गाडीचा नंबर नोट नाही करू शकलो सर. मग ताराला फोन करून हे विचारू शकला असतास ना की ती सुखरूप पोहोचली की नाही, की मग तुला त्याची गरजच वाटली नाही. मी तुम्हाला सांगितलं ना की ताराच्या फोनची बॅटरी पूर्णपणे संपली होती. मग हॉटेलमध्ये जाऊन ती चार्ज करेल ना.
कोणीही नॉर्मल विचार करणारा माणूस हाच विचार करेल की मी तिला नंतर फोन करून विचारेन, पण तू तसं नाही केलंस का? सर मी विचार केला ती स्वतःच हॉटेलमध्ये पोहोचून फोन चार्ज करून मग मला कॉल करेल. ठीक आहे, सध्या तू जाऊ शकतोस, पण तुझी गाडी इथेच सोडून जा. आम्हाला चेक करायची ती. ठीक आहे सर, थँक्यू. बोल दया. काय वाटतं सर, हा कबूतर खरं बोलतोय की खोटं? गडबड आहे दया, काही ना काहीतरी गडबड नक्कीच आहे. एकीकडे आपल्या मैत्रिणीची एवढी काळजी की पार्टी अर्ध्यावर सोडून तिला घरी सोडायला जातो, आणि दुसरीकडे एवढी बेपर्वाई की त्याच मैत्रिणीला एका अनोळखी माणसाच्या गाडीत बसवून पाठवून देतो. याची शहानिशा करण्याचाही प्रयत्न करत नाही की आपली मैत्रीण योग्य ठिकाणी पोहोचली आहे की नाही. हो सर, काहीतरी गडबड तर आहे या मयांकच्या वागणुकीत. सिल्वर कलरची गाडी होती ना ती, ज्यात त्याने तिला पाठवलं होतं? हो सर, म्हणत होता की त्यात कोणीतरी वयस्कर पती पत्नी बसले होते. चला ठीक आहे, मयांचं म्हणणं तर आपण ऐकलं. आता ताराचा पहिला पती कुंदन, तो काय म्हणतोय ते पाहूया. चल. सर तुम्ही मला इथे का घेऊन आलात? सर मी काय केलंय? 1 मिनिट बस इथे. सर, तारा मला सांगून दिली होती की माझी वाट पाहू नका, म्हणून मी झोपले होते. पण सकाळी 6 वाजता जेव्हा मी उठले तेव्हा मी पाहिलं की तारा परत आलीच नाहीये. आणि मला काय माहित होतं की असं काहीतरी होईल म्हणून. सर, यानेच मारलं असेल तारा मॅडमना. काल याने आमच्या हॉटेलमध्ये तोडफोड केली होती आणि उघडपणे सर्वांसमोर म्हणाला होता की हा ताराचा जीव घेईल. तारा कुंभार कोणत्या रूम मध्ये थांबली आहे? आपण कोण? कुंदन. सॉरी सर, आम्ही आमच्या गेस्टची कुठलीही माहिती शेअर करू शकत नाही. हे बघा, मी तिचा नवरा आहे आणि मला पूर्ण हक्क आहे हे जाणून घ्यायचा की ती कोणत्या रूम मध्ये थांबली आहे. तर तुम्ही लवकर मला तिचा रूम नंबर सांगा, लवकर. हे पहा, तशाही त्या यावेळी रूम मध्ये नाहीये. गुड. मला तिच्याशी बोलायचंच नाहीये. तिच्यासोबत जी महिला आहे ना, मला तिच्याशी बोलायचंय. सॉरी सर, आम्ही आपली मदत नाही करू शकत. तर मला माझी मदत स्वतःच करावी लागेल. ओके. हे काय करताय तुम्ही? काय चाललंय हे तुमचं? मला बघायचं, मी बघूनच नाही. यांना बाहेर काढा. सोडा, सोडा. मला बघायचंय. तिला सांगा मी तिला सोडणार नाहीये. जीव घेईन मी तिचा, आणि घटस्फोट तर देणारच नाही. काय म्हणताय ते, खरं आहे का? हो सर, हे सगळं खरंय. सर, मीच ताराला फोन करून सांगितलं होतं की मी तिच्या सासूला सगळं काय सांगून टाकणार आहे आणि तिचं बिंक फोडणार आहे. आणि याच्या हॉटेलमध्ये मीच तोडफोड केली होती. आणि सर, धमकी मीच दिली होती. पण सर, याचा अर्थ असा नाहीये ना की मी तिला मारलंय. सर, तिला कोणी दुसऱ्याने मारलंय. ताराने माझ्यापासून एवढं मोठं सत्य लपवलं, आणि मी तर तिला एक चांगली मुलगी समजत होते, आणि तिने माझीच फसवणूक केली. चांगली मुलगी? कोणी मला विचारा, तिच्या नवऱ्याला विचारा. आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी माझ्यासोबत भांडायची. आणि बऱ्याच वेळा तिने माझ्यावर हाती उचललाय. म्हणून तू तिला मारून टाकलंस? सर, मी तिला नाही मारलंय. मी आधीच सांगितलंय तुम्हाला. सर, मी तिचा वेट करत होतो हॉटेलच्या बाहेर, पण ती पोहोचलीच नाही. पण वॉचमॅन तर म्हणत होता की त्याने तुला हॉटेलच्या बाहेर कुठेच पाहिलं नाही. सर, तो म्हणाला आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला. सर, काय माहित तो त्याची ड्युटी नीट करत नसेल. आणि सर, तुम्हीही तुमची ड्युटी नीट करत नाही आहात. मला जाऊ द्या सर. CID ला कधीच त्यांची ड्युटी शिकवायला जाऊ नकोस तू, समजलास? पस्तावशील. पंकज, याला आतमध्ये बसव, आणि तोपर्यंत बसून ठेव जोपर्यंत हे कळत नाही की खरा खुनी कोण आहे. सर, तुम्ही 6 महिने जर खुनाला पकडू शकला नाही तर तुम्ही मला 6 महिने इथेच ठेवणार आहात का? सर, माझं ऐकून तर घ्या सर. सर, जर खरंच कुंदन हॉटेलच्या बाहेर होता तर खुनी कोण असू शकतो? कदाचित मयांक. बघू, त्याच्या गाडीतून काही पुरावा सापडतो का? मॅच सापडला सर. कोणाचा आहे? हँडब्रेकवर जे बोटांचे ठसे सापडले ते ताराचे आहेत. कमाल आहे.
हँड ब्रेकवर ताराच्या बोटांचे ठसे आहेत. गाडीच्या डाव्या बाजूच्या मॅटवर सुकलेलं रक्त. तारिका गाडी मयंक चालवत होता तर ताराने हँडब्रेक का खेचला असेल? आणि जखम ताराला झाली आहे, मयंकला नाही, राईट? तारिका एक काम कर, ते बोटांचे ठसे आणि हे सुकलेलं रक्त, हे दोन्ही आपण लॅबमध्ये घेऊन जाऊया. तिथे टेस्ट केल्यानंतर आपल्याला समजेल की हे सुकलेलं रक्त कोणाचं आहे. हे बघ तारिका, हा DNA रिपोर्ट तर हेच सांगतोय की मॅटवर जे रक्त सापडलंय ते रक्त तर ताराचंच आहे. हँडब्रेकवर जे बोटांचे ठसे सापडले ते ताराचे आहेत. याचा अर्थ असं घडलं असेल तारिका, ताराने अचानक झटक्याने हँडब्रेक खेचला, तिच्या नाकाला मार बसला आणि नाकातील रक्त मॅटवर जाऊन पडलं. याचा अर्थ मयंक खोटं बोलत होता. सांग मयंक, गाडी तू चालवत होतास की तारा? सर, गाडी मीच चालवत होतो. खोट, अजून एक खोट. जर गाडी तू चालवत होतास तर ताराच्या बोटांचे ठसे कसे हँडब्रेकवर? सर, माहित नाही सर. ताराचं रक्त कसं सापडलं गाडीमध्ये? कसं सापडलं बोल. याचा एकच अर्थ आहे, तूच ताराला मारलंयस. सर, सर, माफ करा सर. सर, माझ्याकडून चूक झाली, पण ताराला मी नाही मारलं सर. सर, फक्त थोडंसं खोटं बोललो सर. खोटं बोललास? मस्करी वाटते का तुला ही? एका मुलीचा जीव गेलाय, समजतंय का तुला? सर, आय एम सॉरी सर. सर, मी प्रॉमिस करतो, आता जे काही सांगेन ना खरं सांगेन सर. मग सांग लवकर. आयुष्य प्रत्येकाला सुख मिळवण्याची दुसरी संधी देत नाही, आणि मला संधी मिळाली आणि मला हे गमवायची नाहीये मयंक. डोंट वरी तारा, काही गडबड नाही होणार. तू कुंदनला ओळखत नाहीस मयंक. जर त्याने माझ्या होणाऱ्या सासूबाईंना सगळं सांगितलं तर सगळं संपून जाईल. ओ गॉड, माझ्या फोनची बॅटरी आत्ताच संपायची होती. मयंक, प्लीज तुझा फोन देतोस का? हॅलो, या, दिस इज तारा कुमार फ्रॉम रूम नंबर 603. हो, हे पहा, जर मला किंवा माझ्या सासूबाईंना कोणीही भेटायला हॉटेलमध्ये आलं ना तर प्लीज तुम्ही त्यांना परत पाठवा. हो, त्यांची तब्येत जरा बरी नाही आहे ना, आणि माझी इच्छा आहे की त्यांना कोणी डिस्टर्ब करू नये. हो, थँक्यू. थँक्यू. मयंक, जरा लवकर चल ना. तारा, तुला नाही वाटत तू जरा जास्तच घाई करतेस? आय मीन, कधी ना कधी तर त्यांना सत्य काय ते समजेलच ना. मग तू त्या लोकांना अंधारात का ठेवतेस? मयंक, प्लीज मला ज्ञान नको देऊस. तू जरा फास्ट चालव आणि लवकर हॉटेलला पोहोचव. हे बघ तारा, तुला माहिती आहे की मी तुला कॉलेजच्या दिवसांपासून ओळखतो आणि तू मला आवडतेसही. तू मला आजही तेवढीच आवडतेस जेवढी कॉलेजमध्ये असताना आवडायचीस. सो मयंक, माझं इथे चांगलं चाललेलं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे आणि तू मला प्रपोज करतोयस? हे बघ तारा, तू मला चुकीचं मयंक, समजतेस. please, गाडी थांबव. तारा, लहान मुलांसारखं वागू नकोस. ओ गॉड. तारा, तू ठीक आहेस ना? मयंक, प्लीज, मी तुझ्या बरोबर यायलाच नको होतं. तारा, आय एम सॉरी, माझा हेतू नव्हता तुला हर्ट करण्याचा. मयंक, प्लीज जाऊ दे. तारा, प्लीज समजून घे. तारा, आय एम सो सॉरी, माझी चूक झाली, मला माहिती आहे. मयंक, प्लीज राहू दे. तारा, एवढ्या रात्री लिफ्ट घेणं सेफ नाहीये. मयंक, प्लीज. कोण आहे काय आहे आपल्याला नाही माहित. येस, बोला. तुम्ही मला प्लीज कांदिवलीला सोडाल, अर्जंट आहे, प्लीज. हा, ठीक आहे, बसा. तारा, हे काय आहे तारा सगळं? तारा, तू अशी कशी जाऊ शकतेस यार? सर, मला नव्हतं माहित की प्रेमाची कबुली देणं एवढं महागात पडेल सर. म्हणजे तेही खोटं होतं की तारा एका वयस्कर जोडप्यासोबत गाडीतून गेली. सर, ती सिल्वर रंगाच्या गाडीत नाही तर व्हाईट रंगाच्या SUV मधून गेली होती. त्यात 2 मुलं आणि 1 मुलगी होती सर. किती वाजताची गोष्ट आहे ही? रात्री 12 वाजताची गोष्ट आहे सर. रात्री 12 वाजता? बरं, पूर्वी ट्रॅफिक सिग्नलवर जे CCTV कॅमेरे आहेत त्याचं फुटेज चेक कर. बघ
की रात्री 12-12:30 अशी कोणती गाडी तिथून गेली होती का? आणि जर नसेल गेली तर या मयांकला आत टाका. सर, सर, हा, सर, रात्री 12-12:15 वाजता तिथून एक पांढऱ्या रंगाची SUV गेली तर होतीच. RTOतून तिचे डिटेल्स मिळाले सर. गुड. आता त्या गाडीच्या मालकाला आणि गाडीत जी माणसं बसली होती त्या सगळ्यांना ब्युरोमध्ये घेऊन ये. ZX05 ZX8596 ही तुमची गाडी आहे? सर तसं तर गाडी माझ्या नावावर आहे, पण सर आम्ही तिघे भाऊ बहीण ती वापरतो सर. का सर, या नंबरची गाडी असणं काही गुन्हा आहे का? गाडी असणं काही गुन्हा नाहीये, पण तुम्हा लोकांची कुंडली पाहिली आम्ही. गेल्या 10 वर्षात 5 वेळा तुरुंगात गेलाय. कधी चोरी, कधी दरोडा, लुटणं. खूप चांगला रेकॉर्ड आहे तुम्हा सर्वांचा. हा सर, या सगळ्या तर खूप जुन्या गोष्टी आहेत. जेव्हापासून आम्हाला रिहॅब सेंटरमध्ये पाठवण्यात आलं, आमची तर विचारसरणीच बदलली आहे. हो सर, आम्ही तर एकदम बदललो आहोत. सर आम्ही 2 वर्षांपासून काही चुकीचं काम केलं नाहीये. खरं आहे सर. आता आम्ही अगदी बेनागरिक झालोय सर. बरं, तर प्रिय सभ्य नागरिकांनो, जरा हे पहा. या मुलीबद्दल काय माहिती आहे सांगा. हिला तर आम्ही लिफ्ट दिली होती, हिची मदत केली होती आम्ही सर. तारा, अशी लिफ्ट घेणं सेफ नाहीये. प्लीज मयंक, तू शांत राहा. येस, बोला. तुम्ही मला प्लीज कांदिवलीला सोडाल? अर्जंट आहे, प्लीज. या बसा. ए, टँक फुल कर. तुम्ही गाडी इथे थांबवली का? मॅडम 5 मिनिटासाठी गाडी थांबेल. पेट्रोल भरायचंय आणि पुढच्या प्रवासासाठी काही सामानही घ्यायचंय. चला. चल. चल. अरे हॅलो, ऐका. तुम्ही हे सगळं नंतर नाही करू शकत? आधी मला सोडा, मला लेट होतोय. हो हॅलो मॅडम, एकतर आम्ही तुमची मदत करतोय आणि त्यावर तुम्ही आम्हालाच ऑर्डर देताय. मदत करताय तर काय उपकार करताय माझ्यावर? मला नकोय तुमची मदत बिदत. मी टॅक्सी करेन. अगं प्लीज एवढी रागवू नकोस. एवढ्या रात्री कुठे टॅक्सी मिळणार? अगं जाऊ दे ना हिला. जा, कर टॅक्सी कर. वहिनी, जाऊ दे हिला. रिलॅक्स गाईज. मुलगी आहे ही आणि रस्ता सेफ नाहीये. आमच्या सोबत राहा, सुरक्षित राहशील. आणि सामान घ्यायला 5 मिनिटं लागतील. सांगितलं ना, माझ्याकडे वेळ नाहीये. तुम्ही तुमचं सामान घ्या, मी चालले. अरे बरं झालं गेली. आपण काहीचे नखरे सहन करतोय. हा चल, जाऊया. चल. चला. बरं, थोड्या वेळापूर्वी म्हणत होता की तुम्हाला तिची काळजी वाटली, तिला मार कुठे लागला, कसा लागला, आणि मग अचानक तिला सोडून निघून गेलात. हा काय करू सर, आम्ही तर थांबवायचा प्रयत्नही केला होता, पण ती थांबलीच नाही. हो सर, तिलाच जाण्याची घाई होती. कुठे, कोणत्या पेट्रोल पंपवर सोडलं होतं तुम्ही तिला? सर काहीतरी विचारतायत. ते सर, ते कालीबन चौकी. किती वाजता सोडलं होतं? 12:30 वाजता सर. 12:30. खरं बोलताय? येस सर. सर, हे तर म्हणतात की 12:30 वाजता ताराला तिथे सोडलं होतं. आणि साळुंख्याच्या मते तर ताराचा मृत्यू रात्री 2 आणि 4च्या दरम्यान झालाय. सर, जर यांनी खरंच ताराला 12:30 वाजता सोडलं होतं तर त्या 1.5 तासात तारासोबत झालं काय? पेट्रोल पंप, त्या पेट्रोल पंपावरच समजेल काय ते, काय झालं होतं त्यावेळी. नाही सर, तुम्ही त्या तिघांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. ते तिघही खोटं बोलतायत. म्हणजे तुला म्हणायचं ताराचा खून त्या तिघांनी केलाय? केला तर नाही, पण करू शकत होते. हे बघ, हे असं असंबद्ध बोलू नकोस. हं? जे काही सांगायचंय स्पष्टपणे सांग. एक मिनिट, हे त्यांना बोलवा जरा. उर्मिला, बोला. हे घड्याळ तर
हे तर ताराने घातलं होतं ना, मग तुमच्याकडे कसं आलं? सर हे घड्याळ मला त्या मुलीने दिलं होतं. सीआयडीशी खोटं बोलतेस? ती खोटं बोलत नाहीये सर. मी तुम्हाला सगळं काही सुरुवातीपासून सांगतो. ऐका ना, मी खूप मोठ्या अडचणीत आहे. प्लीज तुम्ही मला जरा मदत कराल का? कसली मदत? मी या लोकांकडून लिफ्ट घेतली होती, पण ही फारच धोकादायक माणसं आहेत. मला इजा पोहोचवू शकतात ते. मी थोड्या वेळासाठी इथे लपू का? नाही नाही, आम्हाला कोणत्याही लफड्यात नाही पडायचंय. फक्त थोड्या वेळासाठी. तुम्ही हे घड्याळ ठेवून घ्या. हे 3 लाखांचं आहे. पण प्लीज थोड्या वेळासाठी मला इथे लपू द्या. हो हो, का नाही, इथेच लपा ना. थँक्यू. तुम्ही बाहेर या आता. आज तुम्ही माझा जीव वाचवलात. थँक्यू सो मच. माझी आणखी मदत करा ना. मला एक फोन करायचा आहे. तुम्ही पोलिसांना का नाही बोलवत? नाही 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 नाही, ते माझा थोडासा नाईलाज आहे की मी पोलिसांना फोन नाही करू शकत. बस फक्त एक फोन करायचा आहे मला माझ्या मित्राला. फक्त एक फोन. दुसरा नंबर ट्राय करून बघते. कोणी फोन का उचलत नाहीये माझा? हॅलो. हां, मी या हायवेच्या जवळच्या पेट्रोल पंपवर आहे. मला इथे न्यायला ये ना. हो, इथे पोहोचलास की मला या नंबरवर कॉल बॅक कर. ठीक आहे. हॅलो. हां, आले मी. माझा मित्र आलाय गाडी घेऊन. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. थँक्यू सो मच. तो तिचा कोणता मित्र आला होता ताराला न्यायला? साहेब, त्यांची गाडी तर बाहेर मेन रोडवरच उभी होती, म्हणून आम्ही गाडीही नाही पाहिली आणि माणूसही नाही पाहिला. म्हणजे कोणीतरी मित्राचा मुखवटा चढवून आला आणि ताराचा जीव घेऊन निघून गेला. सर, असल्या मित्रांपेक्षा तर शत्रू बरे. शत्रू असो वा मित्र, जास्त काळ वाचू शकणार नाहीत. सांगा, काय करणार होतात तुम्ही तारा सोबत? सांगा लवकर. काही नाही सर. काय नाही कसं? हा, ताराने सगळं ऐकलं होतं. सगळं ऐकलं होतं तुमच्या प्लॅनिंग बद्दल. का मारलं ताराला? का मारलं ताराला? सर खरंच सांगतेय, आम्ही नाही मारलं. तर मग कोणी मारलं? हा, कोणी मारलं ताराला? सर, बहुतेक तिच्या नवऱ्याने. नवरा? हो सर. तुला कसं माहित तिचा नवरा आहे? सर, जेव्हा ती फोनवर बोलत होती तेव्हा आम्ही ऐकलं होतं. हे घ्या, फोनवर बोलत होती तेव्हा तुम्ही ऐकलं. पण तुम्ही तर म्हणालात की त्यावेळी तुमच्या गाडीत मोठ्याने बँड वाजत होता, म्युझिक वाजत होतं, म्हणून तुम्हाला काही ऐकू आलं नाही. हा, काय? खोटं बोललो होतं सर. गाडीत कोणतंही म्युझिक नव्हतं. ते झालं असं की. एक्सक्यूज मी, मी तुमचा फोन यूज करू शकते का? मला एक अर्जंट कॉल करायचा आणि माझ्या फोनची बॅटरी डाऊन आहे. या शुअर, वाय नॉट. थँक्यू. हॅलो, दिस इज तारा कुंभार, रूम नंबर 603 मधून. हो, हे पहा, कोणी कुंदन नावाचा माणूस जर माझ्या सासूबाईंना भेटायला आला तर प्लीज तुम्ही त्याला भेटू देऊ नका. हं. मॅडम, हे कोणत्या प्रकारचे गेस्ट येतात तुम्हाला भेटायला? या कुंदनने तर धुडगूस घातला इथे. सगळ्या वस्तू तोडल्या, हॉटेलचं नुकसान केलं, कम्प्युटरचा मॉनिटर तोडला. मग सिक्युरिटीला बोलवून त्याला बाहेर काढावं लागलं. आय एम रिअली सॉरी, पण तो माझा कोणी गेस्ट वगैरे नाहीये. तो मलाही खूप त्रास देतोय. मॅडम, मी पोलीस कंप्लेंट करतोय. नाही नाही नाही, तुम्ही पोलिसांमध्ये कंप्लेंट करू नका. तुमचं जेवढं नुकसान झालं ना, 1 लाख 2 लाख 3 लाख जेवढं काही, मी सगळी भरपाई करून देईन. पण प्लीज तुम्ही पोलिसांमध्ये कंप्लेंट करू नका.
थँक्यू सो मच. भाऊ टँक फुल कर जरा. एवढा वेळ नाहीये माझ्याकडे. हे बघा, तुम्हाला माझी खरंच मदत करायची आहे ना, तर प्लीज नीट करा. प्लीज मला लवकर तिथे पोहोचवा ना. हो हो जाऊया ना, फक्त 2 मिनिटं. तू आधी शांत हो. शांत हो? कशी शांत हो? तुम्हाला माझा प्रॉब्लेम का समजत नाहीये? एक्सक्यूज मी फ्रेश होऊन येते. मित्रांनो, मला तर वाटतंय ना, एक मोठा जॅकपॉट हाती लागलाय. मुलगी स्वतःच अडकली जाळ्यात. हो खरंच आहे. खूप श्रीमंत मुलगी आहे. ATM मध्ये नेऊया, पैसे काढून घेऊया, घड्याळ आणि दागिनेही काढून घेऊ. मग त्यानंतर विचार करू की तिचं काय करायचंय. ही अगदी बरोबर बोलते. बराच वेळ झाला, ती अजून आली का नाही? कुठे गेली ही? मोहिनी, तुझा जरा वॉशरूम मध्ये जाऊन बघ. कुठे गेली असेल? भावा, प्लॅनिंग फेल व्हायला नकोय. खूप दिवसांनंतर एक सावज हाताशी लागलंय. अरे वॉशरूम मध्ये तर कोणीही नाहीये. काय? तिला आपल्यावर संशय तर आला नसेल ना? चांगला बकरा हाती लागत होता, हातातून निसटला. आता ठीक आहे, चल सोड रे, निसटली ना. चल चल लवकर चल. मी खरं बोलतोय सर, आम्हाला तर फक्त तिचे पैसे लुटायचे होते. आम्ही आतापर्यंत कुणाचा खून केला नाही आणि करणारही नाही सर. दया, काहीतरी यायचे आपल्या नजरेतून सुटतंय. काहीतरी आहे, पण काय समजत नाहीये काहीच. पूर्वी एक काम कर, जेवढे संशयित आहेत ना, सगळ्यांचे फोटोग्राफ्स बोर्डवर लाव. सर, हा आहे आपल्या 2 दिवसांच्या तपासाचा रिझल्ट. 3 वेगवेगळ्या कहाण्या. खुनी 1, कहाण्या 3. मयांक, कुंदन आणि हे गुन्हेगार भाऊ बहीण. पण तिघांचं असं म्हणणं आहे की त्यांनी ताराला मारलं नाही. पण अभिजित, एक गोष्ट तर नक्की आहे की यांच्यातला कोणीतरी एक आहे जो खोटं बोलतोय. हो सर, आणि तो खोटारडा आहे मयांक. अच्छा, मयांक कसं? पेट्रोल पंपचे टेलिफोन रेकॉर्ड्स चेक केलेत. हा, त्या रात्री ताराने मदतीसाठी 3 जणांना फोन केला होता. जॉन, रे आणि मयांक. आणि सर, या मयांकने फोन उचलला होता. हॅलो. हो, मी या हायवेवरच्या जवळच्या पेट्रोल पंपवर आहे. हो, मला इथे न्यायला ये ना तू. म्हणजे ताराला पिकअप करायला हा मयांक आला होता त्या गाडीत. पंकज, या सगळ्यांना घेऊन ये इथे. काय झालं सर? खून कोणी केलाय ते समजलं का? हो, आम्हाला समजलंय. खुनी तोच आहे ज्याने ताराला शेवटचं जिवंत पाहिलंय. तिचा मित्र, ज्याच्याकडे तिने फोनवर मदत मागितली होती. काय मयांक, बरोबर बोलतोय ना मी? पंकज, बेड्या घाल याला. नाही हो, नाही सर, मी नाही मारलं ताराला. आणि मला तिचा कॉलही नाही आला. सर, मी तर त्या दिवशी ताराला ड्रॉप करून सकाळी 9 वाजेपर्यंत झोपलो होतो सर. सर, खरं बोलतोय मी. ताराने फोन केला नव्हता तुला? कोणाशी बोलली मग ती? पेट्रोल पंप वरून. तिथले सगळे रेकॉर्ड्स चेक केलेत आम्ही, समजलास? तुम्हा दोघांपैकी कोणी माझा कॉल उचललेला? नाही, आम्ही पण दारू पिऊन झोपलो होतो तुझ्यासारखं. हो सर, आम्हाला तर बोलण्याचीही शुद्ध नव्हती. हे बघ, जास्त वेळ तर खोटं बोलू शकणार नाहीस. एकाची लाईट डिटेक्शन टेस्ट होईल. नाही बॉस, त्याची गरज भासणार नाही बॉस. कारण ताराचा खून एका मुलाने नाही तर एका मुलीने केलाय. मुलीने? तू इथे ये. अरे, हे तू एवढ्या ठामपणे कसं सांगू शकतोस? हे बघा बॉस, मी तुम्हाला म्हणालो होतो ना की ताराच्या दातांमध्ये मला एक ब्राऊन कलरच्या कपड्याचा धागा सापडला होता. हो, मग त्या कपड्याच्या धाग्याचं काय? त्या धाग्यामधून मला एका फिमेलच्या परफ्यूमचे अंश मिळाले आहेत. कोण असू शकते ही मुलगी? आणि सर, अशी मुलगी जी मयांकचा फोन उचलू शकते रात्री. पूर्वी
तुला माहिती आहे ना काय करायचंय ते? हो सर. आता सासरी जायची वेळ आली मॅडम. तुम्हा सगळ्यांची गोष्ट ऐकून घेतली आम्ही. सगळ्यांची वेगवेगळी गोष्ट, वेगवेगळी, पण सत्य फक्त एकच असतं. आणि ते सत्य आम्हाला सांगितलं संदीपने. सांगा ना सर, कुणी सापडला का? सापडली. आणि तिला पाहून तुम्ही सगळे आश्चर्यचकित व्हाल, खास करून मयंक तू. ही आहे ती. चल. सोनिका? सोनिका, तू मारलंस ताराला? हो, हिनेच मारलं. आणि तुझा फोन उचलून बोलली सुद्धा ताराशी. हीच. मला ताराला मारायचं नव्हतं, पण ती तुझ्या आणि माझ्या मध्ये येत होती. आणि तूही फक्त तारावरच प्रेम करतोस ना, बघावं तेव्हा तारा तारा. मी तुला माझ्या गाडीने हॉटेलपर्यंत ड्रॉप करतो. बरं. मयांक, तू कुठे चाललायस? सोनिका, ती अडचणीत आहे, तिला हॉटेलमध्ये ड्रॉप करून येतो. तारा स्वतः जाऊ शकते ना, तू मला सोडून का चाललायस? कम ऑन सोनिका, ती अडचणीत आहे, तिला मी असं नाही सोडू ती शकत. अडचणीत आहे ना, तर तुला का त्रास होतोय? सोनिका, हे बघ, तसं काहीच नाहीये. मयांक, मी निघते. तू येतोयस की नाही? सोनिका, मी हिला ड्रॉप करून प्लीज येतो. मयांक, जरा तू असं- समजून घे ना. मयांक. मयांक. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. खरंच मयांक, मीही तुझ्यावर खूप प्रेम करते. मग आपल्याला आता लग्न केलं पाहिजे ना. मी तुझ्यासाठी माझा जीवही देऊ शकतो तारा. मी तुझ्यासाठी कोणाचा जीव घेऊही शकते. हॅलो. हॅलो. हो, मी या हायवेवरच्या जवळच्या पेट्रोल पंपवर आहे. हो, मला इथे न्यायला ये ना तू. येते. तू एवढी घाबरलेली का दिसतेस? ठीक आहे, ही कॉफी पी ना, तुला जरा बरं वाटेल. थँक्यू. या. तुला आता बरं वाटतंय ना? हो. आय एम सॉरी तारा, माझी तुला मारण्याची इच्छा नव्हती. पण जर तुला जिवंत सोडलं तर मयांक माझा कधीच होऊ शकणार नाही. हे काय केलं सोनिका तू? अगं तारा तर माझ्याशी तसंही लग्न नव्हती करणार. मग तिला मारून काय मिळवलं? घाबरले होते मी. मी तुला गमावू नाही शकत. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. पण आता तर तुला याच्या शिवाय राहावं लागेल. तुरुंगाच्या गजाआड तुझं प्रेम मिळवण्यासाठी तू जो मार्ग निवडलास ना, तो मार्ग तुला सरळ फाशीच्या दोरखंडाकडे घेऊन जाईल.